आज प्रभाग क्रमांक 20मध्ये सद्गुरुनगर ह्या ठिकाणी ड्रेनेजचे पाईपलाईनची मोठी लाईन ह्या ठिकाणी टाकण्यात आली. MIMचे अभ्यासू आणि धडाडीचे नगरसेवक शोएब चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून ह्या भागात ते नेहमी सक्रिय असतात आणि नेहमी नागरिकाची कामे करत असतात. तर त्यांचं ह्या ठिकाणी आम्ही मनोगत घेण्यासाठी क्रमांक 20मध्ये खूप दिवसापासून प्रलंबित असलेला एक प्रश्न, लोकमान नगर मार्गे सद्गुरुनगर एक ड्रेनेज लाईन होती. ते खूप दिवसापासून ओपन होती लाईन. त्यामध्ये 1 फुटीचे पाईपलाईन घालून त्याला अंडरग्राऊंड करून लोकमान नगर वाया सद्गुरुनगर ते जे लोकमान नगर आनंदनगरचा मेन नाला आहे त्याला जॉईंट करण्यात आलं. ते माझ्या मते मागील एक 15-20 वर्षापासून प्रलंबित प्रश्न होता तिथला. आज जी पाईपलाईन टाकण्यात आली, आता पावसाळ्याचे दिवस आहेत, सध्याला पाण्याचा निचरा इथून होत नव्हता. ह्यापूर्वी नागरिकाची या भागात ओरड होती. आपण ज्या पद्धतीने आणि ज्या अभ्यासवृत्तीने ह्या ठिकाणी इथं मोठी पाईपलाईन टाकली त्याबद्दल येथील नागरिक, लोकमान्य नगर आणि सद्गुरुनगरमधील नागरिक आपल्या कामावर म्हणजे अत्यंत खुश आहेत. आणि मध्ये लोकमान्य नगरपासून पास होणारी सद्गुरुनगरमधून जाणारी ड्रेनेज पाईपलाईनचं काम शोएब चौधरी यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेलं आहे. त्यानिमित्त आम्ही येथे नागरिकांचे मनोगत घेण्यासाठी आलेलो आहोत. तर सर्वप्रथम या भागातील नागरिक आहेत, डोका म्हणून आहेत, त्यांची मुलाखत आम्ही घेतो आहे. बोला. प्रभाग क्रमांक 20 में जो लोकमान्य नगर से निकलकर जो सद्गुरुनगर में से जो रास्ता पाइपलाइन जो जाती है, कम से कम 15 से 20 सालों से ओपन थी और इसका काम कोई भी नहीं किया था. और ये जो है ना आज दिनांक आज शोएब चौधरी ये नो अपने मेहनत से जो है नहीं क्या करके पूरा मंजूरी करके लाके जो है नहीं पाइपलाइन करके दे रहे. और ये पूरा अंडरग्राउंड पाइपलाइन कर रहे हैं और बड़ी पाइपलाइन कर रहे हैं. क्या ये बहुत दिन से जो काम पेंडिंग था आज ये नो शोएब चौधरी पूरा करे. जो लोकमान्य नगर से जो ड्रेनेज का लाइन है वो आकर रुक गया था और ये सद्गुरुनगर के अंदर से जोड़कर आगे पूरा करके दे रहे. चेंबर को मुंह मिला तो फायदा भी नहीं मैं उसको बोला तो खोलो और वो खोल को देने का अंदर पाइप डालना. पहले वो हवा आएगा पानी. ओ भैया ये चेंबर है क्या? हाँ चेंबर उधर भैया. ये जो है तो नहीं चेंबर नहीं है. चेंबर नहीं है ना? चेंबर नहीं है.